सुप्रभात मंडळी, माझं नाव रुपाली मेसवाली आहे। तर आज सकाळच्या ब्लॉगची सुरुवात करूया। आज म्हणजे लुसीची तब्येतच बरी नाही। काल तिने खूप उलट्या केल्या होत्या, काय माहिती तिला काय झाले, असं बिचारी बाहेरच बसेल। लुसी ये काय माहिती काय झाले तिला, तिची तब्येतच बरी नाही, काही खाल्लं पण नाही, काय नाही, दृष्टवली वाटतं ती। लुसी बबडा, हे बाबा ये, लुलू ये, चल ये बच्चा। समजत नाही तिला काय झालं, आणि ती जेव्हा असं आजारी असते ना तर ती थोडं बाहेरच बसते, काय होतं काय माहिती तिला। काल ना तिने काहीतरी कागद खाल्ला होता आणि त्याच्याने तिला उलटी झाली। ये बबडी ये, चल ये बाबू, घरात ये ना, ये घरात ये, राजा ये, चल काय करू तुला, इकडे काय करू, ये बाबू ये ना बच्चा, घरात ये, चल नको असं बसू, चल ये बेटा, लुलू बबडिया। तब्येत बरी नाहीये आणि आता गॅस पण संपलेला आहे, अजून गॅस नाही आलेला बघा, गॅस मोठा गॅस संपलेला आहे, छोट्या गॅसवर आपलं टुकू चाललंय सगळं। डाळ घेतली शिजून, चण्याची भाजी, आज केळं फ्राय करणार आहे आणि घेवड्याची भाजी करणार। पण आज माझं मन कशात लागत नाही आणि ब्लॉग बनवायची पण इच्छा नाही। म्हणजे लुसी खूप आजारी आहे, बघितलं ना तुम्ही कशी मासूम सारखी बसलेली, काय माहिती तिला काय झालंय। काल तिने म्हणजे मी गेली होती ना बाहेर, तर तिला मी बाहेर गेलेली आवडत नाही, आणि ते गहू तांदूळ आलेले आहेत ना, तर त्याचा तो धागा काढून तिने खाल्ला तर तिला एवढ्या उलट्या झाल्या, कालपासून तिने काही खाल्लेलंच नाही आणि माझं मनही लागत नाही खूपच। तेव्हा प्रार्थना करा की माझी लुसी लवकर बरी व्हावी म्हणून। तर मी गॅस आल्यानंतर तुम्हाला दाखवेल आजचे मेनू काय ते कसे आहेत, तसं तर मी लुसीची बघते। तर आमचा गॅस आलेला आहे बारीक, डाळ भात भाजी, मोठा डाळ भात झालेला आहे। आता मी करते चण्याची भाजी। चणा मिक्स घेतलाय, ग्रीन कलर आणि आपला ऑरेंज कलर वाला। आता वाटून झालेलं आहे, तेल टाकू आणि वाटणाचं तर तुम्हाला सांगितलेलंच आहे, आणि तुम्हाला सांगितलं आमच्या लुसीची काही तब्येत बरी नाहीये। बरी आहे का ना ती, माहित नाही आहे, चांगली आहे, निश्चित पण शांत बसले, काय माहिती तिला काय झाले, खूप शांत झालेली आहे ती। तिला असं बघून मन पण कशात लागत नाही माझं। तेलाची पिशवी वाटलेलं होतं ते टाकते। अगं बाई, हिंग टाकायची विसरली, आता टाकू, त्यात काय एवढं, हिंगाची फोडी पहिली। जा तू घेऊन ये, जा। अरे ताडीवाल्याकडनं घेऊन ये ना पैसे, कालचे 2 डब्यांचे पैसे सांग। सकाळचा एक होता, रात्रीचे 2 डबे होते। रोजचे पैसे आम्ही घेऊन येतो आणि मग तो रोज आपल्याला कोथिंबीर कढीपत्ता तो निघून जातो। 100, 150 आणि 75। हा किती झाले, कोणते 75? त्याला नॉनव्हेज दिला होता सकाळी, एकाला नॉनव्हेज दिला होता ना। 2 डब्याचे तुम्ही पकडले, 150 आणि अरे मग सकाळच्या डब्याचे एकच, मग त्याचे पैसे ऍड करायचे त्याच्यात। हो, मग ते सकाळच्या डब्याचे किती झाले? 75। मग 75 सकाळी नॉनव्हेज दिलं का? 80 घ्या, 80 तो एकच डबा आहे ना। आता हात ऑइली झालेले आहेत, ते टाकल्यामुळे। चणे टाकते, मसाले टाकताना मी व्हिडिओ बनवला, फोन आला होता ना म्हणून ते विसरून गेले, आणि उशीर पण खूप झालाय कारण का गॅस आता आलेला आहे। आपले तेच मसाले टाकलेले, मी सांगितलं ना बाहेरचे टाकत नाही, हळद मीठ मसाला, आणि आपला जो मी मसाला मिक्स मसाला बनवून घेतलेला, मीठ वगैरे टाकून झालं, आणि कच्चं वाटण हेच टाकून घेतलं। आणि चण्यामध्ये मी बटाटा नाही टाकत, कारण चणा मसाला हा फक्त चणा मसालाच छान लागतो, बटाटा नाही छान लागत।
आज काय माहिती माझं मनच लक्षच माझं हे होत नाही. ती माझी डोसी आत्ताशी ती घरात आलेली आहे आणि बसली शांत. मग असं तिला घरात बोलवलं ते येत नव्हती, आत्ताशी आलेली एकदम शांत बसलेली. आज गॅसवाला आला तरी भुकली नाही, काय नाही, शांतच आहे ती. असं म्हणता येणार नाही तिला बरी नाहीये, बरी आहे. फक्त काल उलटी झाली, थोडस थकवा असेल तिला असं मला तरी वाटतंय. असं वाटलं तिला दही द्यावं खायला, पण एक म्हणते दिलं खायला, काय करू मला समजत पण नाही. थोडी दही देऊन बघते मी तिला. काय करू रे सोहम, तिला दही देऊ का रे? सोहा गेला वाटतं मुलगा, मग गेली ती पण बाहेर गेली. पडली. चण्यामध्ये मी थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे. म्हणजे मुलाला खूप आवडतो चणा मसाला आणि डबेवाल्यांना पण खूप आवडतो, कारण याच्यात बटाटा वगैरे नसतात ना, अशी छान फ्राय मसाला असतो तो. टाकून आता घेऊया घेवड्याची भाजी करायला. घेवडा मस्त आहे, कांदा बिंदा चिरून घेतलेला आहे घेवड्याला, पण मला नाही वाटत की मी घेवड्यामध्ये कांदा टाकावा, कारण केळ्याच्या भाजीला टाकते मी कांदा. पण म्हणतात केळ्याची भाजी नुसतं फ्राय करावं. भात बघा अजून झालेलाच नाही, त्याच्यात पाणी आहेच अजून. तो काय भात काय झालं होतं, शिजून घेतला होता ना तो, फुलला, भरपूर फुलला आणि गॅस संपला होता, मग छोट्या गॅसवर ठेवला. मग तो भात फुलला तो साईडला काढून ठेवला. तर तो साईडला काढतो तो जरा वाचडल्यासारखा झाला. मग त्याच्यात मी काय केलं, परत पाणी टाकलं होतं शिजून, त्याचं पाणी काही कमीच होईल. तसं आवरून घेते मी सगळं, पीठ वगैरे मळून घेते. खाली भाजी झालेली आहे. तर मंडळी प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तुमची बहीण एवढी मेहनत करते, एकटी आहे, कमवणारी, 2 मुलं आहेत. तर तुम्ही तिला पुढे जाण्यासाठी प्लीज प्लीज काय बोलतात ना, प्रोत्साहन करा. तर मी टाकली आहे तर घेवड्याची भाजी, तेल गरम करत ठेवले, कांदा पण टाकला आणि लसूण. ते याला टेस्टला होता केळीची भाजीला, पण ते एक डबेवाले ज्यांना आवडते ना केळीची भाजी, तर ते बोलले मी नाही सुट्टीवर आहे. मग केळीची भाजी ठेवून दिली. त्यांना काहीतरी नवीन नवीन खायला आवडत असतं, ते सुट्टीवर आहे, मग कशाला ना बनवायचं. ज्यांना आवडतं त्यांच्यासाठी स्पेशली. लसूण पण टाकला, कांदा पण टाकला, हिंग टाकते. चाळण दे ना, चाळण गाळणी घासायला असेल राजा. मग आज माझा पुरता कोल्ड कॉफी बनवते माझ्यासाठी आणि त्याच्यासाठी. तर मी तुम्हाला ती कोल्ड कॉफी दाखवते कशी बनवली. सगळ्यात पण कच्चं दूध का? हा, अच्छा, साखर टाकायची आहे ना. अरे पण आधी चाळणी पाहिजे. चाळणी? अरे नाही माहिती चाळणी. कच्चं दूध कसं काय असेल सोहम तापलं? काय माहिती, मी तर कधी कोल्ड कॉफी बनवली नाहीये. पोरगा बनवते खाऊ एवढीची. अरे मम्मी बनेल, अजून तर बर्फ येईल, परत दूध येईल. ठीक आहे राजा, कर तुझ्या आवडीला. आज सगळ्यात पहिले डबे ना ह्यांचे देऊन ये. तर आता आपण कांदा वगैरे लाल करून घेऊया. मी घेवड्याच्या भाजीमध्ये जिरे मोहरी नाही टाकत, कारण का घेवडा आधीच परफेक्ट लागत असतो, त्याच्याने अजून ते कडूपणा येतो. दुसरी बाई दाखवते तुम्हाला कशा झोपल्या. माझी दुसरी आरामात आहे, झोपते, झोपलेली आहे ती. आणि आपला इथे लाल झालेला आहे. कढीपत्ता थोडासा आहे तो वरनं टाकायचा. काय म्हणतो, थोडासा टोमॅटो.
मिक्सर मध्ये नाही पेटायचं का? काय मिक्सर मध्ये नाही आपण केक पण बनवूया ओरिओचा. हा ठीक आहे, तू बनवशील ते खायचं होतं का नाही? पोरगं जे बनवते एक नंबर. बर्फ टाक म्हणजे. अरे मग थांब ना जरा, अजून शेक केलं ना थोडस गोड होईल. ती एवढं पण बनवते. दूध सांडते सोडून ते दूध ग्लासात ठेव, सगळं सांडते. आणि साखरेचा डबा इथं ठेव, इकडं ग्लासात ठेव. दूध गरम करू का ते? दूध गरम करायचं. कोल्ड कॉफी गरम. हा ठीक आहे, चल. ते साखर ठेवून दे, असं नाही ठेवायचं पाण्यात. बघ एकदा चव करून इकडे दे मला इथं टेस्ट चमच्याने थोडीशी सगळ्यांसमोर. अरे अजून दूध यायचंय, अजून टेस्ट नाही ना इकडे. पिकायची पानं तिची धार जाईल निघून. दोन्ही टाकलेस का कॉफी? नाही मग दुसरी टाकायची आहे. बघ तर इकडे फक्त हात लावून. इथं ठेव. भारी लागते. आता मी टाकली हळद. आजची मेनू तुला सांगितलं, चना मसाला आणि घेवड्याची भाजी, डाळ भात, चपाती. बटाटा करणार, सॉरी हे करणार होती, काय बोलतात, केळीची भाजी. पण सर नाही बोलले, सुट्टीवर आहे. असं सुट्टीवर आहे मग कशाला करू ना. आता कांदा लसूण मसाला टाकले मी घेवड्याच्या भाजीत. टायमर लागला बघ. कांदा लसूण मसाला थोडा आपला साधा मसाला. खूप छान लागतं घेवड्याची भाजी. का हे टाकलं ना शेंगदाण्याच्या कुटाच्या, गवारची भाजी, घेवड्याची भाजी, फरसबीची भाजी, या शेंगदाण्याच्या कुटातच खूप छान लागतात. अशा साध्या बनवल ना तर एवढ्या खास नाही लागत. कॉफी टाकू अजून याच्यात? हा कॉफी टाक ना राजा. तू कसं करतो तर मला तर ते समजतच नाही. करतोच तर कर. दाखव नाही तर तुझी कॉफी बघू. मला मी दाखवते ना तुझी कॉफी. बनवते कशी बनवली ती तरी सांग मला. सांग ना. बर्फ का बर्फ. ओके बर्फ. पण ते ना हो मी पण पी. कच्चं दूध येते मला तर अजब वाटते रे. मी तर बघ येऊन बघ बोललाय. प्यायची टाकली. आता मी घेवड्याची भाजी. आता घेवड्याची सगळा पसारा आवरून घेऊया. कांदा बिंदा कापतो, सॉरी भांडी बिंडी घासून पीठ वगैरे मळून घ्या. आपला स्वयंपाक तर झालेला आहे. घेवड्याच्या भाजीला ना तेल कमी पडलंय. शेंगदाण्याचं कूट टाकलं ना तर ऑटोमॅटिक घट्ट पडायचं. मग तेल जरा जास्तच टाकतो सुक्या भाज्यांमध्ये. मीठ टाकायचं या भाजीमध्ये. तू ग्लासात घे ना राजा. बंद करते. थोडं पाणी घालूया भाजी शिजायला. मीठ नाही घातलं अजून, मीठ घालायचे. थोडंसं टाकूया पाणी, कारण कवळा घेवडा नाहीये हा, थोडासा रफच आहे. आता भाज्या काय पावसात जरा चांगल्या येत नाही येत ना. कधी निघतील काय निघतील काय माहिती. आता आमच्या इथे टोमॅटो पण एवढा महाग झालाय ना. 60 रुपये किलो परत झालं. कुठे 40 रुपये किलो होतं तर परत 60 रुपये किलो झालं. रोज रोज भाज्यांचे भाव वाढतात. रोज रोज कंटाळा. मम्मी एक नंबर. त्यामुळे पोरांनी कोल्ड कॉफी केलेली आहे, तर ती पिऊन मी सांगते कशी झाली. मीठ टाकायची विसरेल कोल्ड कॉफीच्या नादात. तू बर्फ नाही टाकला? टाकला.
जरा कॅमेरा फिरव ना, कोल्ड कॉफी दाखव ना. तरी बघा माझ्या मुलाने कोल्ड कॉफी केलेली आहे. मी पिऊन सांगते तुम्हाला कशी झाली आहे. खरंच एक नंबर, खूप छान सुंदर. त्यांनी कशी केली तुझी रेसिपी सांग. नमस्कार मंडळी, आपल्या टिफिनची भाजी झाली आहे बघा. घेवड्याची भाजी, चणा मसाला, भात आणि डाळ. आता आपला स्वयंपाक झालेला. आपण टिफिनवर आजचा ब्लॉग आपण इथंच संपूया. माझ्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. येड्या आईचं विडली करू, काय मी करू या माझ्या बाईला वाटना बरं. बाई काल तुला काय मग बोबलेला काय आलो. बोलू 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 बोलू. शांत अगाव, तू एवढी क्यूट काय आहे गं? एवढी शांत काय तू? जाडे डोली तर किती वेळ असं मांडीवर बसणारच तू? मुली हे लुशी लुसी. कोणी 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 कोण नाही बाबू. बाबू कोण नाही आपल्याला. कोण म्हणजे बाबू. मी तर समोर बघ कॅमेरा. कलर चाललाय ना घराला. बघ सगळे तुझे किती कौतुक करतात. बोलतात किती शांत आई असं बोलतात. सांगा त्यांना कुत्रा शांत आहे, काय नाही करत. बाय शिकर. बाय बाय.